नमस्कार, मी वर्पे ॲग्रोटेक कडून बोलत आहे. तर मी विलास भांगरे यांच्या घरी आले आहे. तर तुम्ही आपल्या कंपनीमधून 2 ब्लोअर्स परचेस केले आहे. तर त्या ब्लोअरचे नाव आहे टॉर्नेडो स्पेअर. तर आज आपण त्यांच्याकडून त्या ब्लोअर्स बद्दल काय एक्सपिरियन्स आहे ते घेऊया. आता तुमचं नाव काय आहे? माझं नाव विलास काशीनाथ भांगरे, कंपोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. तुम्ही शेतामध्ये कोणकोणती पीक पिकवतात? झेंडू, डाळिंब सर्व वेगवेगळे पिकं घेतो, पण मोठ्या प्रमाणावर डाळिंब पीक आहे. तर तुम्ही हे ब्लोअर किती दिवसापासून यूज करत आहात? आमच्याकडे अगोदर 6 ब्लोअर होते. त्याच्यानंतर एक सरल कंपनीचा एक ब्लोअर आमच्याकडे गेल्या 10 वर्षापासून आम्ही यूज करतोय. तो आम्हाला कव्हरेजचा प्रॉब्लेम येत होता. मग त्यानंतर हा टॉर्नाडो ब्लोअर आम्ही घेतला आणि आता आमचा जवळपास जो डाळिंबामध्ये कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सॉल्व्ह झाल्यासारखा. तर तुम्हाला हा टॉर्नेडो ब्लोअर कोणी सजेस्ट केला? तुम्हाला याच्याबद्दल कोणी इन्फॉर्मेशन दिली? आमचा जो जुना ब्लोअर होता तो रिपेअरिंगला आम्ही जात होतो. त्यामुळे तिथं गेल्यानंतर चिखलीला गेल्यानंतर आम्हाला या टॉर्नाडो ब्लोअर बद्दल माहिती मिळाली. त्यांनी नवीनच इनोव्हेशन त्यावेळी केलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आमचे जे प्रॉब्लेम्स होते त्यामध्ये बसतोय की त्याचा थोडासा आम्ही विचार केला आणि त्यानंतर एक ट्रायल घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बऱ्यापैकी कव्हरेज देऊ शकतो. पहिल्यांदा एक ब्लोअर आम्ही घेतला. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला एका ब्लोअरमध्ये पावसाच्या वेळी फवारे होत नव्हते आणि दुसरा पण ब्लोअर टॉर्नाडोचाच घेतला. आमच्याकडे 2 टॉर्नाडो. तर तुम्ही या ब्लोअर बद्दल अजून काय काय सांगू शकताय? ब्लोअरचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कडेला जी जागा आहे वळायला ती आमची कमी होती आणि ती वळायला जागा कमी असल्यामुळे इतर जे ब्लोअर आहे ते त्यामुळे आमची झाडच काढायची जरा मिळत होती. त्या ब्लोअरला हा एल अँगल टाईप जो साप आहे त्याच्यामुळे कमी जागेत पोवळतो, हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर त्याचे जे फॅन आहे तो 28 इंची असल्यामुळे मोठी झाडं आहे आमची. त्या मोठ्या झाडांमध्ये स्प्रे अगदी सगळ्या फळांपर्यंत सगळ्या बाजूने व्यवस्थितपणे पोहोचतो. त्याला जो फॅन तो अँगल चेंज करता येत असल्यामुळे त्याची हवा कमी जास्त करता येत असल्यामुळे गिअरमध्ये पण मला स्पीड कमी जास्त करता येत असल्यामुळे आपल्याला जेव्हा गरज आहे त्या पद्धतीने हवा आणि ज्या पद्धतीनं गरज आहे त्या पद्धतीनं आपल्याला तो सेट करता येतो आणि योग्य पद्धतीने कव्हरेज मिळवता येतो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ब्लोअरची उंची कमी असल्यामुळे खालून झाडांच्या खालून जो चालतो तो पूर्णपणे झाडाला वरपर्यंत कव्हरेज येतो. या स्प्रेमुळे औषधाची बचत होती का? हो, औषधाची पण बचत होती. म्हणजे डाळिंबासारख्या पिकामध्ये पाणी जास्त लागत असल्यामुळे ते काही फारसं म्हणजे परिणाम होत नाही, परंतु छोटे छोटे तुषार जात असल्यामुळे ते कव्हरेज जास्त. तुम्ही या ब्लोअर बद्दल शेतकऱ्यांना काय सजेशन द्याल? तर इतरही ब्लोअर आम्ही 10 ते 12 वर्षापासून ब्लोअर वापरतोय. आम्ही इतरही ब्लोअर वापरले, पण तो ब्लोअर वापरताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या नसतील तर मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. आणि त्या गोष्टींमध्ये जो एअर प्रेशर आहे ब्लोअरचा तो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो आणि फॅन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. बऱ्याचदा काय होतं अनेक ब्लोअरमध्ये एक समस्या जाणवते ती म्हणजे एका बाजूलाच तो हवा गोल फिरताना एका बाजूला जास्त हवा आणि एका बाजूला कमी हवा. तर ह्या ब्लोअरमध्ये ते आम्हाला जाणवतं की दोन्ही बाजूला बऱ्यापैकी प्रमाणात सारखी हवा ह्या ब्लोअरनं येत असल्याचं दिसलं. तुम्ही जेव्हा हा ब्लोअर यूज करता तुम्हाला याच्या काही अडचणी आल्या काही? अडचणीच्या फारशा नाही, किरकोळ मेंटेनन्स येतात. अडचणी फारशा काही आल्या नाही, ज्या आल्या त्या त्यांनी पटकन येऊन सॉल्व्ह करून दिल्या. त्यामुळे फारशा काही अडचणी आम्हाला जाणवल्या नाही. टॉर्नेडो स्प्रे वापरताना तुम्हाला कोणकोणते फायदे जाणवले? टॉर्नेडो स्प्रेअरमध्ये आम्हाला सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो कव्हरेजचा, जो आमचा मूळ प्रश्न होता आणि तो कव्हरेज चांगला मिळत असल्यामुळे टॉर्नेडो स्प्रेअरनं आम्हाला खूप फायदा झाला. आणि ती जे औषधं आम्हाला एवढ्या कव्हरेजसाठी लागणार होती ती खूप मोठ्या प्रमाणात लागणार साध्या टॉर्नेडोमुळे ते कमी पाण्यामध्ये कमी औषधांमध्ये तेवढं कव्हरेज आम्हाला मिळते. कव्हरेजचा एक फायदा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला टॉर्नाडोमुळं हाय प्रेशरमध्ये स्प्रे मारताना दुसऱ्या ब्लोअरला इंधन जास्त लागत होतं ते पण टॉर्नाडोमध्ये थोडंसं कमी ताकदीमध्ये जास्त प्रेशर मिळतं ते फायदा.